न्यूज 18 लोकमत. सगळ्या महाराष्ट्राला गणपतीच्या आगमनाचे वेध लागलेत, पण वेगवेगळी संकट सुद्धा समोर आहेत. एक आहे कोरोनाचं आणि दुसरं आहे बाजारातल्या प्रचंड मोठ्या गर्दीचं. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी प्रचंड मोठ्या संख्येने लोक बाहेर पडलेत आणि दादरच्या मार्केटमध्ये लोकांची तुडुंब झुंबड पाहायला मिळते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा असा लोकांचा मानस आहे, पण याही वर्षी कोरोनाचं संकट कायम आहे. आता तर खरेदीसाठी निर्बंध नसले तरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मात्र निर्बंध आहेत. राज्य सरकारनं काल नव्यानं परिपत्रक जाहीर केलं आणि यापूर्वीच्या नियमावलीमध्ये बदल केले, पण गेल्या 2 दिवसांपासून जी गर्दी होती त्याहीपेक्षा आज सर्वाधिक गर्दी भल्या सकाळपासून दादरच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. मुंबईमधील फुल मार्केटमध्ये आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गणपती येणार आहेत त्यासाठीची पूर्वतयारी आज केली जाते. फुलांची खरेदीसाठी फुल बाजार पूर्णपणे सजलेला आहे. ग्राहकांची प्रचंड झुंबड उडालेली आहे. सध्या मी आहे दादर फुल मार्केटमध्ये आणि इथे आपण बघाल तर संपूर्ण रस्ता हा ब्लॉक झालेला आहे. एकीकडे ट्रॅफिक जाम झाले कारण फेरीवाले सगळे रस्त्यावरती आलेले आहेत. ग्राहकही प्रचंड प्रमाणात इथे आलेले आहेत खरेदीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलांची जी काही विविध प्रकार इथे पाहायला मिळतात, त्यामध्ये अगदी परदेशी फुलं असतील, झेंडू, निशिगंध अशी सगळी फुलं असतील, त्याचबरोबर सजावटीचं सामान सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात मिळतं आणि सजावटीचं साहित्य खरेदी करायला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. इकडे जर आपण सध्याचं चित्र बघितलं तर दोन्ही बाजूला अशाच पद्धतीची गर्दी आहे. आपण दुसऱ्या बाजूला जर बघाल तर नागरिक इथे प्रवास म्हणजे स्वतः बाहेर पडून या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर पडतायत. एकूण सध्या जर बघितलं तर आतमध्ये गर्दी आहे का? हो, भरपूर गर्दी आहे. हां, 1 मिनिट थांबा. आतमध्ये गर्दी आहे तर मग भीती वाटते का? हां, थोडीशी भीती वाटते, पण बाप्पाच्यासाठी चला ठीक आहे. गणपती येतात म्हणून सगळं ठीक आहे. हां, विक्रेत्यांनी मास्क लावलेत. कोणी लावलेत, कोणी नाही लावलेत. मार्शल दिसले का तुम्हाला इथे कारवाई करताना? नाही, असं कोणी बघितलं नाही. कोणीच नाहीये इथे कारवाई करताना. आतमध्ये फिरत असताना कारवाई होते का मास्क नीट नाही लावला तर? माहित नाही, इतकं कोणाला पकडलं नाही पकडलं. भाव वाढलेत फुलांचे? हो, वाढलेले आहेत. तर सध्या आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये दुसरीकडे आपण जर बघाल अगदी निमुळती गल्ली आहे आणि इथून लोक प्रवास करतात किंवा फुलं खरेदी करून बाहेर पडतात. तर या सगळ्याच नागरिकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. परंतु ज्या पद्धतीनं काळजी कोविड नियमांची घ्यायला हवी त्या नियमांना कुठेतरी डावलं जाते. एकीकडे आपण केरळात बघितलं, पोंगल नंतर रुग्णसंख्या वाढलेली होती आणि अशा पद्धतीनं जर नागरिक झुंबड करत असतील, शोभा गर्दी जर अशा पद्धतीने होत असेल तर भविष्यामध्ये सुद्धा तिसऱ्या लाटेचा जो धोका नोंदवण्यात आलेला आहे तो थोडासा अधिक स्पष्ट होऊन जातो. कारण नागरिकांकडनं सुद्धा ही बेफिकिरी केली जाते, विक्रेत्यांकडनं बेफिकिरी केली जाते. अगदी नियमांचं पालन करण्यासाठी यंत्रणा सुद्धा इथं सक्षमपणे तैनात नाहीये. त्यामुळंच कुठेतरी गणपती बाप्पा येत आहेत याचा आनंद असला तरी सुद्धा नियमांचा विसर पडलेला आहे. विघ्नहर्त्यानं काही अंशी कोरोना विघ्नामध्ये आपल्याला कमी रुग्णसंख्या दिसते हे जरी पाहायला मिळत असलं तरी गणपतीच्या काळामध्ये रुग्णसंख्या वाढू नये याकरता सगळ्यांनी सतर्क राहणं, काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितली दादरमधली गर्दी आणि गर्दी तर होणारच, कारण सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन घरोघर होत आहे, सार्वजनिक मंडळांमध्ये होत आहे. गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपल्यानं मानाच्या गणपती मंडळांनी उत्सव मंडप टाकायला याआधी सुरुवात केली होती. पुण्याच्या मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणेशोत्सव मंडळ या मंडळानं देखील मंडप उभारला आहे. हे मंडळ यावर्षी 201 गणेश मूर्ती दान करणार आहे. कोरोनाच्यामुळे गणेश भक्तांनी ऑनलाईनच दर्शन घ्यावं असं आवाहन सुद्धा मंडळातर्फे करण्यात येत आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातून. चंद्रकांत, गणपती आणि पुणे यांचं खूप वेगळं नातं आहे. देशविदेशातून लोक गणपतीच्या दर्शनासाठी, आरास पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. उद्यावर गणपतीचं आगमन आलंय, काय वातावरण आहे?
वातावरण निश्चितच उत्साहाचं आहे, पण आपल्याला माहिती आहे कोरोना आहे. गेली 2 वर्ष पुणेकरांना आपल्या भावनांना मुरड घालून गणेशोत्सव साजरा करावा लागतो आणि पुणेकरही अगदी समंजसपणे या सगळ्या गोष्टींना, विशेषतः मानाच्या मंडळांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यांनी ह्या सगळ्या आपल्या भावनांना आवर घालून, नाही तर पुण्यातला गणपती उत्सव किती भव्य देव असतो हे उभ्या महाराष्ट्राने जगाला माहिती, आपण ते दाखवतोही. पण अडचण अशी आहे की कोरोनामुळं साहजिक सगळे नियमांचे सगळे निर्बंध आहेत आणि स्वतःहूनच बंधनं घालून घेतले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. आता आपण मानाचा पहिला गणपती पुण्यातला कसबा पेठ, हे बघ किती छोटा मंडप, नाही तर एरवी हे अख्खा परिसर सगळा पूर्ण पॅक असतो, इथं पाय ठेवायलाही जागा नसते. पण एकदम छोटा मंडप, तो उत्सव मंडप, समोर आपल्याला माहिती मंदिर आहे कसबा गणपतीचं. आणि असं हेच नाही, मानाचे 5 आणि 3 पुण्यातले एकदम त्यांचं वेगळं महात्म्य आहे. दगडूशेठ असेल, मंडे असेल, बाबू, असे अष्टविनायक, अशा 8 गणपती पुण्याचं नेमकं कसं नियोजन आहे. आता आपल्यासोबत पुण्याच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि दगडूशेठचे विश्वस्त कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सर आहेत. मला सांगा, पुण्यातल्या गणेशोत्सवाचं वातावरण कसं आहे? पुण्यामध्ये आत्ता खूप नेहमीप्रमाणे जरी उत्साह नसला तरी गणपती बाप्पा येणार आहेत ह्याचा एक आनंद असतोच. कोरोनाचं सावट आहेच आहे, परंतु त्या जबाबदारीचं भान ठेवून सर्वांनी उत्सव अत्यंत साधेपणाने परंतु धार्मिक आणि चांगल्या वातावरणामध्ये साजरा करायचं ठरवले. आपल्याला आपण बघताय मंडप अत्यंत छोटे घातले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा तर मंदिरातच विराजमान होणार आहेत, कारण भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, कुठेही गर्दी होऊ नये. जे शासन प्रशासनाने जे आपल्याला आवाहन केलेले आहे की नागरिकांना कुठल्याही प्रकारे गर्दी करून देऊ नका, ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करा, त्या पद्धतीने आपण ऑनलाईन दर्शनाच्या सगळ्या मंडळांनी पुण्यातल्या व्यवस्था केलेल्या आहेत. आणि विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची जी भक्तांची प्रचंड गर्दी गणपतीत होते दर्शनाला, त्यासाठी आपण विशेष व्यवस्था केल्या आहेत की जेणेकरून लोकांना घरी बसल्या बाप्पांची आरती आणि दर्शन घेता येणार आहे, जेणेकरून त्यांची श्रद्धाही जपली जाईल आणि कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी गर्दी देखील त्या परिसरात होणार नाही. पुण्यातल्या सर्वच मंडळांची तयारी आता जवळपास होत आलेली आहे. प्रतिष्ठापनेला सुद्धा बाहेरनं कुठल्याही व्यक्तीला बोलवलेलं नाहीये मंडळाच्या, जेणेकरून गर्दी होऊ नये हाच संदेश आपल्याला द्यायचा आहे. जवळपास सगळ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं नागरिकांचं व्हॅक्सिनेशन 2 डोस झालेले आहेत. पुण्यात जवळजवळ 25 लाखाच्या वर व्हॅक्सिनेशन झालेलं आहे आणि गणेशोत्सवात देखील याची जनजागृती जवळजवळ सर्व मंडळ करण्याचा प्रयत्न करतायत. मंडळ विशेष करून या वर्षी काही लसीकरणाची मोहीम पण हाती घेणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. गणेशोत्सवामध्ये अत्यंत प्रामुख्याने हा विषय जवळपास सर्व मंडळ घेत आहेत की ज्यांचं लसीकरण राहिलंय, ज्यांचे गैरसमज आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना ते लसीकरणासाठी कसं उद्युक्त करता येईल याची विशेष मोहीम पुण्यातल्या सगळ्या गणेश मंडळांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि गणेशोत्सव काळामध्ये कोविड जेव्हापासून सुरू झाला त्या काळापासून ज्या मंडळांनी कोविडमध्ये जे प्रभावी कार्य केलंय त्याचं सुद्धा एक कॉफी-टेबल बुक, त्याचं कार्य हे पुस्तकरूपी गणेशोत्सवामध्ये प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. महेशराव, हे सगळं मान्य आहे, मंडळांचं सामाजिक कार्य प्लस धार्मिक कार्य हे सगळं आहे, सांस्कृतिक कार्य. पण दगडूशेठला आपल्याला माहिती आहे, आपण लाइटिंग लावतो, ती लाइटिंग बघायला गणपतीच्या काळात आत्ताच लोक येतात. म्हणजे रस्त्यावर तो मुख्य रस्ता आहे, प्रचंड गर्दी होते, पोलिसांनाही नाकी नव्हतात, तुम्हालाही नाकी नव्हतात, तुम्ही हजारदा सांगूनही लोक ऑनलाईन दर्शन घेतात. पण तरी दगडूशेठ एक वेगळं महात्म्य, नवसाला पावणार, तरी लोक तिथे येतात. तर ह्या 10 दिवसात तुम्ही कसं नियोजन करणार? कारण गर्दी तर होणार आहे तिथं, किती नाही. आमच्या पोलीस प्रशासनाबरोबर अनेक बैठका झालेल्या आहेत आणि खूप चांगलं सहकार्य पोलिसांनी करायचं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आपल्या जास्त ज्या वेळेला गर्दी होईल तेव्हा त्यांनी वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे, त्या काळामध्ये तिथं वाहतूक नसेल आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या बॅरिकेडिंग केलेलं आहे, जेणेकरून वाहतुकीचा मार्ग सुरळीत असेल आणि नागरिकांना देखील आपल्याला सुटसुटीत पद्धतीने पुढे जाऊ देता येईल. सॅनिटायझेशनची व्यवस्था केलेली आहे, सोशल डिस्टन्सिंगसाठी जास्त सुरक्षा रक्षक किंवा कार्यकर्ते आपण ठेवलेले आहेत. आणि आपण सर्व मान्यवरांच्या माध्यमातून देखील हे आवाहन करतोय की दगडूशेठ गणपतीची घर बसल्या दर्शनाची व्यवस्था केलेली आहे, कृपया त्याचा लाभ घ्यावा. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे ते श्रद्धास्थान आहे. आपण डॉक्टरकडे गेलो, त्यांनी औषध दिले की आपल्याला बरं वाटतं, तसं अनेक लोकांना कळसाचं दर्शन घेतलं तरी बरं वाटतं. आणि ही भावना कुठेतरी आपल्याला ही सुद्धा जपली पाहिजे आणि कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे, तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. यावेळेस तुम्ही ऑगमेंटेड रियालिटी तंत्र आणलंय, म्हणजे लोकांना घर बसल्या आरतीचा आनंद घेताय बाप्पाचा, ते काय प्रकार? आमचे पुण्यातले ज्येष्ठ तंत्रज्ञ अजय पारगे यांनी ही ऑगमेंटेड रियालिटी तंत्रज्ञान विकसित केले. याच्यामध्ये आम्ही जी एक लिंक आज प्रसारित करणार आहोत सर्व गणेश भक्तांसाठी, त्या लिंकच्या माध्यमातून
आपण घर बसल्या गणपती बाप्पांची आपल्या गणपती बाप्पांची जरी आरती केली तरी त्या लिंकद्वारे असं दिसणार आहे की आपण दगडूशेठ गणपतीच्या गाभाऱ्यात दगडूशेठ बाप्पांची आरती करताय आणि दर्शन घेताय आणि त्याचा व्हिडिओ क्रिएट होणार आहे। तो व्हिडिओ आपण आपल्या फेसबुकवर अपलोड करू शकता, आपल्या मित्रमंडळींना शेअर करू शकता, जेणेकरून ते प्रत्यक्ष बाप्पांच्या दर्शनाला येणार नाही, त्यांना घर बसल्या बाप्पांच्या दर्शनाचा आणि सहपरिवार आरतीचा आनंद हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे। ही लिंक कुठे मिळणार आहे बेसिकली? ही लिंक आज सर्व प्रसार माध्यमांना आज संध्याकाळी वितरित करण्यात येणार आहे ट्रस्टच्या वेबसाईटवर। नाही सामान्य नागरिकांना मिळाली पाहिजे ना, कारण सामान्य त्याशिवाय भाविक ही जर लिंक मिळाली तर बरेचसे भाविक इकडे येणार नाही गर्दी करायला, यासाठी मी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आज ही लिंक सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। ट्रस्टच्या वेबसाईटवर ती 24 तास उपलब्ध असणार आहे। म्हणजे मिलिंद, हा जो उपक्रम आहे ना खरंच स्तुत्य आहे। लोकांना घर बसल्या बाप्पाच्या आरतीचा, तेही दगडूशेठच्या बाप्पाच्या आरतीचा आभासी आनंद घेता येणार आहे। लोकांनी ते लिंकचा मित्र म्हणून आनंद घ्यावा आणि इथं गर्दी करण्यापेक्षा ते शेवटी प्रत्येकाला बाप्पाचं दर्शन घेतल्याचं एक व्हिडिओ टाकायचा सोशल मीडियावर, सोशल स्टेटस असतं अनेकांचं ते करायचं असेल तर तुम्ही त्या लिंक घ्या आणि ते अपलोड करा जेव्हा ते लिंक टाकतील, आणि मग इथं गर्दी की त्यामुळे होणार का, इथली गर्दी वाचणार आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार आहे, म्हणून ते गरजेचं आहे। माझ्यासोबत खरं तर मी सगळ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं, पण सकाळी थोडं उशीर झाला, अनेक पदाधिकारी वेळेत पोहोचू शकले नाही, तरी कार्यकर्ता आहे नेहमी गणपतीच्या उत्सवातलं। मला सांग, दरवर्षीचा उत्सव, पण गेली 2 वर्ष कोरोनाने अक्षरशः उत्सव पाणी पडलंय, तर काय भावना आहे तुझ्या? एक गणपती उत्सव हा नेहमी कार्यकर्त्यांसाठी जल्लोषच घेऊन येतो। फक्त अत्यंत साध्यापणाने या कोविडच्या काळात आपण साजरे करणार आहोत, त्याची खंत नक्कीच आहे, कारण का बाप्पाचं जे आपण आगमन करतो, जी मिरवणूक असते आणि बरेच उत्सवातले जे असतात ते आपण यावर्षी कोविड किंवा मागच्या वर्षी गेले 2 वर्ष ते आम्हाला बघता आलं नाही, किंवा जो पाहिजे तो उत्सव आम्ही अत्यंत साधेप्रमाणे, मांडव छोटा, या सगळ्या गोष्टी आम्ही पाळून करतो। त्यामुळे खंत नक्कीच आहे की उत्सव मोठ्या प्रमाणात नाही, पण गणपती बाप्पा येणार हा जल्लोष नक्की मनात आहे। गणपती बाप्पा येणार हीच भावना खूप काही सांगून जाते कार्यकर्त्यांच्या मनातली। मी पुन्हा एकदा महेशराव तुमच्याकडे येईल, तुम्ही पुणेकरांना काय आवाहन करा? शेवटी पुन्हा दगडूशेठ पाशी, जसं मुंबईचा लालबाग तसं पुण्याचं दगडूशेठ, गर्दीचं ठिकाण, पुन्हा कोरोनाची संसर्गाची भीती, शेवटचं आवाहन तुम्ही? समस्त पुणेकरांचं श्रद्धास्थान आहे दगडूशेठ गणपती बाप्पा, आणि लोकांनी जवळजवळ 1.5-2 वर्ष संयम पाळलेला आहे, कारण मंदिरं आजही बंद आहेत, आणि पुणेकरांनी नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली, कारण गणेशोत्सवाची सुरुवातच पुण्यापासून झालेली आहे। आणि आम्ही जे नागरिकांना आवाहन केलंय, नागरिकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत की ऑनलाईन दर्शनाचा ते लाभ घेत आहेत, ऑनलाईन अभिषेक देणगी सुद्धा स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे। लोकांचा अभिषेक नाव आणि गोत्राद्वारे तिथं केला जातो। लोकांनी येऊ नये मंदिरामध्ये, त्यांनी येऊ नये, प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ हा त्यांनी ऑनलाईनद्वारेच घ्यावा आणि कोरोनाच्या लढ्यामध्ये आपलं योगदान द्यावं, असंच आमचं आव्हान असणार आहे। मिलिंद, हे आव्हान खूप महत्वाचं आहे। स्वतः मंडळाचे ट्रस्टी आपल्याला पुणेकरांना आव्हान करतायत, मी सगळं फक्त पुण्याच नाही, बाहेरचे लोक पुण्यात येतात गणपतीच्या काळात दर्शनासाठी। या सगळ्यांना नम्र आणि कळकळीचं आव्हान आहे की कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही, 3ऱ्या लाटेचा धोका आहे, कारण गेल्या वेळेस पहिल्या लाटेचा स्पेल, दुसरा स्पेल हा गणपतीनंतर आला होता, ते टाळायचं असेल तर पुणेकरांनी घर बसल्या ऑनलाईन गणपतीचं दर्शन घ्यावं आणि गर्दी टाळावी, जेणेकरून कोरोना नियंत्रणात राहील। मिलिंद, ठीक आहे चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुणेकर नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींकरता प्रसिद्ध असतात। यावेळेला एक वेगळं तंत्रज्ञान पुणेकरांनी विकसित केलं आहे, आपणही त्याचा उपयोग करून घेऊ शकता। आणि आता जाऊयात थेट परळला। दादर, परळ, चिंचपोकळी, लोअर परळ हा सगळा भाग हा गणपती म्हटलं की एक खूप मोठा जल्लोष असतो। आत्ता इथली काय स्थिती आहे, मग बाजारातली खरेदी असो किंवा मिठाईची खरेदी? सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुस्मिता, कोणत्या भागात तू आत्ता आहेस? इथे गणेश भक्तांचा उत्साह कसा आहे? बाहेर पडताना, खरेदी करताना, घरच्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना लोक नियमांचंही भान ठेवतात का? खरं तर गणपती बाप्पा येणार, गणपतीचं मनोभावे पूजन होणार, त्याचं स्वागत कसं करायचं याची लगबग आता प्रत्येकाच्याच घरामध्ये पाहायला मिळते, आणि बाजारपेठाही त्याच्यासाठी सजलेल्या आहेत। एकीकडे फुलांची खरेदी, सजावटीच्या साहित्याची खरेदी होत असताना दुसरीकडे नैवेद्याची सुद्धा तयारी होते। गणपतीसाठी खास असे मोदक आता बाजारात आलेले आहेत। अगदी चॉकलेट मोदक असतील, ऑरिओ मोदक असतील, स्ट्रॉबेरी मोदक, सोबतच आपण इकडे बघाल तर हे शुगर फ्री रोज मोदक आहेत, जे अतिशय सुंदर दिसतात। आणि या सगळ्यांकडे बघितल्यानंतर एक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते। असे मोठे मोठे माव्याचे मोदक सुद्धा इकडे आहेत,
साधारणपणे आपण जर बघाल तर हा एक मोदक साधारणपणे 1 किलोभर अर्धा किलोच्या आसपास असतो. असे मोठे मोदक आहेत जे खरेदी करायला खरं तर लोक येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी व्हरायटी तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळते तशी अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळतात. सोबतच उकडीचे मोदक सगळ्यांच्या आवडीचे असतात, ते खरेदी करायला लोक येत असतात. आणि सध्या मी आता एका गौरी शंकरच्या दुकानामध्ये जाणार आहे जिथं प्रचंड गर्दी झालेली आहे. बाहेरच बाजार सजलेला आहे आणि या बाजारामध्ये सुद्धा खरेदी करत पुढे जाऊन मग नैवेद्यासाठी मोदक घेतले जात आहेत. आतमध्ये आपण जाणार आहोत आणि मोदकचे भाव सुद्धा इथे यांनी सगळ्यात आधी लावलेले आहेत. साधारणपणे 400-450 रुपये किलो अशा पद्धतीचे मावा मोदक वगैरे आहेत. समोर आपण बघतायत तर हे मोठे मोदक आहेत की जे खास करून कडक लाडू जे असतात किंवा कडक मोदक जे असतात ते आहेत. सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी हे मुख्यत्वे पाहायला मिळतात. इकडे त्याचाच हा लहानसा लाडू आहे. हे लाडू सुद्धा इथे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या आकारामध्ये हे मोदक आहेत की जे ग्राहक खरेदी करायला येतात आणि त्यांची लगबग आपण आता बघूयात. माझ्या मागे आपण बघताय की सगळे लोक इथं आता खरेदीसाठी आलेले आहेत. मोदक मोठ्या प्रमाणात आहेत. इकडे बघाल तर हे मोदक इथे आहेत. सगळ्यांची लगबग इतकी आहे की व्हरायटी खरेदी करायची आहे. गणपतीसाठी नैवेद्य आणि प्रसाद सगळा घेतला जातो, पण एकीकडे गणपती बाप्पाच्या निमित्तानं का होईना सगळ्यांना गोड मोदक चाखायला मिळतात. तुम्ही खरेदी करायला आला आहात, काय अनुभव? खरेदी करायला आलो. इकडचे मोदक मस्त असतात, चांगले मिळतात एकदम, म्हणून सकाळी आलेलं आहे लाईन. भाव वाढलेत का काही? काय नाही, आहे ते भाव आहे त्यांचे, तसं काय नाही. इथे सगळ्यात स्वस्त मिळतात, आम्हाला चांगले मिळतात, ताजे मोदक मिळतात. नक्कीच तिकडे आपण बघाल तर पेढे सुद्धा आहेत, मोदक आहेत. पेढे आणि मोदक ह्यासोबतच फरसाण किंवा इतर अनेक साहित्य पदार्थ खरेदी करायला लोक येत असतात. आपण खरं तर विक्रेत्यांच्या इथे बघाल तर अक्षरशः रांगेत काउंटरवरती गर्दी केली जाते. हे खरेदी करण्यासाठी आणि बिलिंगसाठीची ही गर्दी आहे. सकाळपासूनच इथं लगबग पाहायला मिळते. तुम्ही जेव्हा लोकांची आता आपण बघतोय की कोरोना नंतर लोकांची गर्दी वाढली का? हाँ, अभी पहले से थोड़ा बढ़ गया है, बहुत बढ़ गया है पहले से. क्या क्या वैरायटी? वैरायटी अपने पास बहुत है. काजू मोदक है, ड्राई फ्रूट मोदक है, मोतीचूर मोदक है, मावा मोदक है और खोपरा मोदक है, बहुत चॉकलेट मोदक है. सगळे लोक आले आहेत. गौरी शंकरची मिठाई परळ भागामध्ये तर प्रचंड फेमस आहेच, परंतु खरेदी करत असतानाची लगबग प्रचंड आहे, गर्दी प्रचंड आहे. काही लोक इकडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही मिठाई खरेदी केलेली आहे, बाप्पाची तयारी कितवर झाली? आता मिठाई, फुलं, फळं घेतलेली आहेत. आता बाप्पाच्या आगमनाची फक्त आतुरता आहे. वा, यांच्याकडे पूर्ण तयारी झालेली आहे. फुलं आहेत, मोदक पण सामान आहे. अच्छा, वा. दादरला जाऊन खरेदी केलेली, आता मिठाई घ्यायला आलोय. गौरी शंकरच्या मिठाईशिवाय बाप्पाची तयारी पूर्ण होऊ शकत नाही. यावर्षी उत्साह जास्त आहे का? कोविडचं संकट थोडंसं कमी झालंय. मागच्या वेळेस अगदीच नाराजी झाली होती, खूप सेलिब्रेट करता आलं नव्हतं. पण ह्या वेळेस असं वाटतंय की तेवढं हे नाही आहे. आणि मोस्टली लोकांचे वॅक्सिनेशन पण झालेले आहेत 2 डोसेस, त्याच्यामुळे सेलिब्रेट त्या मानाने लोक रिलॅक्स आहेत बऱ्यापैकी. थोडेसे भाव वाढलेत वस्तूंचे, थोडे वाढलेले थोडे आहेत. आहेत. खरं तर यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गणपती बाप्पा येत आहेत याचा उत्साह आहे, आनंद आहे आणि म्हणूनच सगळ्याच गोष्टी आज घेतल्या जातील आणि उद्या आपले लाडके गणपती बाप्पा विघ्नहर्ता सगळ्यांच्या घरी येणार आहे. कोरोनाच्या विघ्नातनं थोडासा एक जे निर्बंधांमध्ये शिथिलता आली आहे त्यामुळे यंदा उत्साह त्या मनाने जास्त आहे. वा सुस्मिता, सगळा माहोल आपणही या तुझ्या लाईव्हच्या माध्यमातून आणि चंद्रकांतच्या लाईव्हच्या माध्यमातून तयार झाला की गणपतीचं आगमन घरोघरी तर निश्चित उत्साहात होत आहे. भले सार्वजनिक मंडळातला उत्साह थोडा कमी असेल कारण प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणार असाल तर मास्क मात्र नक्की वापरा. घरी आल्यानंतर हातपाय साबण लावून स्वच्छ धुवा. तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र.
सध्या वसई विरारमध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आज हरतालिका आणि याच दिवशी बाप्पांना दुपारनंतर वाजत गाजत घरी नेलं जातं. सरकारने पण काही निर्बंध घातले, त्यामुळे गर्दी रस्त्यावरची खरेदीसाठी कायम आहे, पण गणपतीच्या आगमनासाठी मात्र काहीतरी निर्बंध घालण्यात आले. गणपतीच्या आगमन आणि विसर्जनासाठी सरकारनं जी नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार अतिशय कमी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती अशा सगळ्याच गणरायांचं आगमन किंवा स्वागताच्या मिरवणुका आपल्याला सगळ्यांना कराव्या लागतील. वसई विरारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय. इथल्या स्थानिक बाजारपेठा काल सकाळ संध्याकाळ पूर्णतः फुलून गेल्या होत्या. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, स्थानिक पोलिसांनी काही वेगळे निर्देश दिलेत की सार्वजनिक गणपती कसे आणले पाहिजेत, किती कार्यकर्ते असले पाहिजेत आणि नागरिकांचा उत्साह कसा आहे? मिलिंद सर, खरं तर या ठिकाणी निर्बंध सरकारने घातल्यामुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण एखादा सार्वजनिक गणपती असेल तिथे 10 फक्त कार्यकर्त्यांना परवानगी दिलेली आहे आणि घरचा गणपती असेल तर 5 जणांना परवानगी दिली आहे. त्यामुळे घरात जो गणेशोत्सवातला जो उत्साह असतो तो कुठेतरी कमी झालेला आहे. लोक हिरमुसले आहेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला बाजारामधली गर्दी चालते, मग गणेश भक्तांना का असा तुम्ही निर्बंध घालताय, कारण मंडपातच फक्त कोरोना येतो का, असं अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. कारण लोकांचा हा सण वर्षाने एकदा येतो आणि तो आम्हाला आमच्या परीने साजरा करू द्या. कोरोनाचं संकट हे बाप्पा घालवेल असंही त्यांचं म्हणणं आहे. मी आता आलो आहे चंदन नाक्याच्या चित्रशाळेत. या ठिकाणी गर्दी अजिबात नाही आहे, कारण दुपारनंतर खरं तर आपल्या बाप्पांना आपल्या आपापल्या घरी घेऊन जाणार आहेत गणेश भक्त. माझ्यासोबत या चित्रशाळेचे मालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, कशी परिस्थिती आहे सध्या कोरोनामुळे? काही नाही, सर्वांना जी वेळ दिलेली आहे आता घेऊन जायला गणपती, तर मंडळानं तर ठरवून दिलेलं आहे की तुम्ही जरा म्हणजे प्रत्येकाला सांगितलं की गर्दी आणि जास्त माणसं घेऊन येऊ नका, कारण आमची मुलं तर असतातच तुमचं गणपती तुमच्या ट्रॉलीवरती ठेवायला. तर साधारणतः 8 जण घेऊन त्याच्यावरती जास्त घेऊन येऊ नका, जेणेकरून तुम्हाला गणपती तुमचा सोयीस्करपणे घेऊन जाता येईल. सर सांगा, पोलिसांनी काय निर्बंध दिलेत का, पालिकेने काय सांगितलेत का, तुम्हाला सूचना दिल्या आहेत का? हो, पोलिसांच्या ज्या सूचना आलेल्या आहेत आम्हाला, त्यांचं पत्रक मिळालेलं आहे आम्हाला, त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतो. पोलिसांनी यांना सुद्धा निर्बंध घातले आहेत, त्यामुळे यांनी सुद्धा मंडळ असू दे किंवा घरगुती गणपती असू दे त्या सगळ्यांना आवाहन केलंय की गर्दी करू नका. मिलिंद सर. विजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.